काय मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 25 जूनच्या रिव्ह्यूमध्ये रविराज अर्जुनला म्हणत असतात, अर्जुन आपल्याला ना ही परिस्थिती अगदी शांतपणे हाताळायला हवी, कारण हा आपल्यासाठी ना हा रचलेला ट्रॅप आहे आणि ह्यात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करणार ते. तू असा संतापाने काही जर बोलत राहिलास ना तर तो आणखी चिघळेल आणि त्या साक्षीचा खोटेपणा म्हणजे बाहेर काढण्यासाठी तुम्हाला निर्दोष सिद्ध करणं हे आज जास्त महत्त्वाचं आहे. एवढ्या सायलीचा फोन येतो, अर्जुन सायलीचा फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, मी तुम्हाला नंतर फोन करतो. तर आता इकडे सायली अहो पण असं म्हणत असते, मनातच विचार करते, जर काही चांगली बातमी असती तर त्यांनी हा तुटकपणे असं बोलून फोन ठेवला नसता. नक्की काय घडत असेल तिथे असं ती विचार करते. तर आता रविराज आणि अर्जुनचं इकडे डिस्कशन सुरू असतं. त्याची अवस्था बघून चैतन्याला खूप वाईट वाटतं. चैतन्य म्हणतो, मनाशीच म्हणत असतो की मी साक्षीशी असं हे करून टोकाशी वागून ना खूप मूर्खपणा केला आहे, त्यामुळे ना आता तर मला अर्जुनची अवस्था पाहवत नाही आणि मी असं त्याची अर्जुनची अवस्था मी नाही बघू शकत. आता मी करू तरी काय आणि मी माझी चूक सुधारू कशी, असं म्हणूनच काहीतरी विचार करून चैतन्य तिथून निघून जातो. तर आता इकडे रविराज म्हणतात की अजून काही संपलेलं नाहीये, बार काउन्सिलच्या मेंबरपैकी 2 आपल्या बाजूने आहेत. तर आता अर्जुन म्हणतो, तिसऱ्याच काय, तो जोशी, तो आमच्या बाजूने डिसिजन होऊ देईल असं वाटत नाही, मला ना तो मैपतचा माणूस वाटतोय. तर रविराज म्हणतात, परंतु ते आपण नाही ना ठरवू शकत. रविराज म्हणतात, कसं आहे की काही झालं ना मी तरी तुमच्या दोघांना यातून नक्की सोडवणार आहे. तर अर्जुन म्हणतो, ते आज दिसलं मला आणि तू किती फर्मली आमच्या बाजूने आहेस हे सुद्धा कळलं आहे. सिनियर तू आहेस म्हणून मी आणि चैतन्य अगदी रिलॅक्स आहोत, थँक्यू सो मच. तर रविराज म्हणतात की पुन्हा पुन्हा थँक्स म्हणून किती पर्क करणार आहेस मला. त्यावर अर्जुन हसत असतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष चैतन्यकडे जातं. तर चैतन्य तिथे नसतो आणि म्हणतो, चैतन्य कुठे गेला. तर रविराज म्हणतात, कॉल करून बघ. तर आता अर्जुन चैतन्याला कॉल ट्राय करत असतो. अर्जुन म्हणतो, रिंग जाते परंतु तो फोन रिसीव्ह नाही करत. तर आता इकडे नागराजचा सीन नागराज आणि मैपतचा सीन दाखवला आहे. मैपत म्हणतो, नागराज सेठ पोलीस स्टेशनमध्ये ना आपली खूप हे होती, म्हणजे एन्जॉय, म्हणजे मजा होती. काय नको काय पाहिजे ते सर्व काही मिळतं, शेवटी घर ते घर असतं. तर नागराज म्हणतात, वादच नाही, इथं आल्या तुला सारखं मोकळं मोकळं वाटत असेल आणि लोक एकदम शांत झाल्यासारखं वाटत असेल. आता लगेच मैपत म्हणतात की नाही नागराज सेठ, जोपर्यंत त्या दोघांच्या अंगावरचा काळा कोट आणि गळ्यातली पट्टी खाली उतरून पडत नाही ना तोपर्यंत माझं डोकं काही शांत व्हायचं नाही. तर आता इकडे नागराज म्हणते, होणार रे, सर्व होणार. एव्हाना ना बार काउन्सिलमध्ये त्यांचे काळे कोट उतरवण्याची तयारी झाली असेल. आज त्या दोघांची सनद काढून घेतली जाणार हे नक्की आहे. आता प्रिया म्हणते, म्हणून तसं व्हावं ना म्हणून मी मनातल्या मनात देव सुद्धा पाण्यात ठेवले. एकदा तो अर्जुन त्या आश्रम केसपासून लांब झाला ना आपण सगळे फ्री कायमचे. तर आता इकडे मैपत म्हणत असतो, काही म्हणा नागराज सेठ, पण माझ्या लेकीने जे डाव टाकलाय ना तो पुढं जाऊन माझ्या बापाचं नाव मोठं करणार आहे. पुढे तिथे साक्षी येते. साक्षी म्हणते, अण्णा पवार वकिलांचा फोन आला होता. तर लगेच मग अण्णा म्हणतात, काय झालं. तर लगेच मग साक्षी म्हणते की म्हणजे बार काउन्सिलचा अजून फायनल डिसिजन नाही झाला, परंतु चैतन्य आणि अर्जुनचं लायसन्स कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे. तर आता मैपत खूप हसतो, म्हणतो की चला किलोभर पेढे मागवा, तिथे नाही का आपण नवरा बायकोचं तोंड गोड केलं तसं आता परत मागवा. तर आता प्रिया म्हणते, अरे नुसते पेढे काय मागवताय, त्या अर्जुनचं वकिलीची लायसन कायमचं रद्द होतंय, मग काय तुम्ही एवढ्यासाठी काय फक्त पेढे मागवणार आहात. तो आश्रम केसवरती काम नाही करू शकणार आहे. एवढी आनंदाची बातमी, इतकी मोठी बातमी, तुम्ही काय फक्त पेढे खाऊ घालणार आहात. तर आता नागराज म्हणतो, मैपत पार्टी पाहिजे पार्टी, त्या अर्जुनचा काटा आता कायमचा निघाला आहे. आता मैपत म्हणतो, देणार ना नागराज सेठ, देणार, अशी जंगी पार्टी देणार ना, तुम्ही पण याद राखाल. इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण काळजी करत असतात. अस्मिता म्हणत असते, मामा काही कळलं का गं. तर कल्पना म्हणते, नाही का अजून तर काही कळलं नाही. तर आता अस्मिता म्हणते, कॉल तरी करून बघ, नाहीतर मी करू का. सायली म्हणते की अस्मिता ताई, मी केला होता त्यांना फोन, परंतु ना मी नंतर फोन करतो म्हणून लगेच कट केला, म्हणजे तिथे सुनावणी सुरू असेल ना. तर लगेच अस्मिता म्हणते, तिथे काय घडते हे आपल्याला कळायला नको का. अस्मिता म्हणते, त्याला तुझ्याशी बोलायचं नसेल तो माझ्याशी नक्की बोलेल, मी कॉल करते. तर अश्विन फोन तिच्या हातातला काढून घेतो, म्हणतो, अस्मिता जरा धीर धर, सारखं आपण दादाला फोन करून त्याला डिस्टर्ब नको करायला. तसं पण निकाल लागण्याआधी दादा आपल्याला नक्की कॉल करेल, ब्रेकिंग न्यूज येईल त्याची. तर आता एवढ्यात अश्विन तिथून निघून जातो. तर अस्मिता म्हणते, कुठे चाललायस. तर रूममध्ये जातोय अश्विन म्हणतो. तर अस्मिता म्हणते, मग न्यूज बघ ना. तर अश्विन म्हणतो, हो मी नक्की न्यूज बघतो. तर आता अश्विन न्यूज बघण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर आता इकडे अर्जुन आणि रविराज चैतन्यला शोधत असतात. कुठे गेला चैतन्य, फोनवर बोलता बोलता बाहेर आला आणि गायबच झाला तो. तर रविराज म्हणतात, मला तर एक वेगळी शंका येते, चैतन्याला मैपतने तर गायब केलं नसेल. तर अर्जुन म्हणतो, तसं असेल तर मैपतचा जीवच घेईल मी.
तर आता अर्जुन म्हणतो सिनियर तू एक काम कर, तू जा घरी, मी बघतो आता. रविराज त्याला अडवतो तर म्हणतो अर्जुन 1 मिनिट, तू कुठे निघाला आहेस? तर आता अर्जुन म्हणतो मैपतच्या घरी. तिथे कुठे असेल ना तिथे जाऊन त्याला जाब विचारतो. रविराज म्हणतात की अर्जुन मी तुला वेडेपणा असा करू देणार नाही. रागाच्या भरात केलेली प्रत्येक कृती आपल्याला महागात पडणार आहे. तुझं करिअर संपू शकतं अर्जुन. तर अर्जुन म्हणतो मी मग काय करू, मी शांत बसून राहू का? तर रविराज म्हणतात की अरे थोडा वेळ वाट बघूया आपण चैतन्याची. तर रविराज म्हणतात आपण एक काम करू, आपण तुझ्या घरी जाऊन थांबू, म्हणजे तो तिकडेच येईल. तर आता अर्जुन काय ऐकत नसतो. तर रविराज म्हणतात संध्याकाळपर्यंत वाट बघू, नाहीतर आपण पोलीस कंप्लेंट करू. चल म्हणून ते आता अर्जुनच्या घरी जातात. आता इकडे मैपतचा सीन दाखवला आहे. साक्षीने टीव्ही लावलेली असते आणि टीव्हीचा आवाज जास्त असतो. तर मैपत म्हणतो साक्षीला रे त्या टीव्हीचं नरडा आवळ ना, आम्ही बोलतोय ना इथे. तर आता इकडे मैपत म्हणत असतात कसं आहे नागराज सेठ, आता हत्ती गेला आणि शेपूट राहिले फक्त. आता त्या अर्जुन सुभेदारला कोर्टात काही केस लढता येणार नाही. एकदा का त्याचं वकिलीचं लायसन कॅन्सल झालं की बसेल बोंबलत. आणि साक्षीला त्या आश्रम केसमधनं सोडवणं अगदी सोपं जाईल. थोडा लगेच प्रिया म्हणते मी सुद्धा सुटेल कायमची. तर आता नागराज आणि मैपत तिच्याकडे पाहत असतात. लगेच प्रिया घाबरत म्हणत असते नाही हो, तो अर्जुनला कोर्टात जेव्हा उलट तपासणी घेतो ना तेव्हा किती भीती वाटते माहिती आहे. तेव्हा मला काय वाटायचं आता अर्जुनला आपलं विंग फुटणार, अर्जुनला कळणार आणि त्यानंतर किल्लेदारला कळणार की मी तन्वी नाहीये, मग मला कायमची भीक मागावी लागेल. तर लगेच नागराज इकडे हसत म्हणतो की आता ते टेन्शन कायमचं संपलंय प्रिया. आता अर्जुनच्या जागी कोणता दुसरा वकील येईल आश्रम केस लढायला, मग त्यालाही गुंडाळायला आपल्याला वेळ लागणार नाही. तर आता इकडे अश्विनने बेडरूममध्ये त्याच्या न्यूज लावलेल्या असतात. तर आता इकडे सायली, कल्पना सर्वजण वाट बघत असतात. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि रविराज येतात. आता प्रताप म्हणतात की अरे अर्जुन कुठे होतास तू, आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी. आता इकडे अश्विन सर्वांना आवाज देत असतो लवकर इकडे या म्हणून, मम्मा डॅड सायली वहिनी सर्वजण इकडे या. तर आता बाहेर सर्वजण म्हणतात अश्विन का ओरडतोय, तो कुठे रूम मध्ये, चला सगळे जाऊ म्हणून सगळेजण अश्विनच्या रूम मध्ये जातात. तर आता सायली म्हणते काय झालं भाऊजी. तर लगेच अर्जुन म्हणतो अश्विन. आता अश्विन पुढे दाखवतो तर न्यूजवरती चैतन्य असतं. आता चैतन्याने प्रेस कॉन्फरन्सवरती म्हणजे न्यूजवरती असं सांगितलेलं असतं की साक्षी सिकरेच्या बाबतीत जे काही घडलं त्याची जबाबदारी माझी एकट्याची आहे. तिनं फक्त आकसापोटी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना ह्या प्रकरणात गोवलं आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. हेच इकडे मैपत साक्षी सुद्धा ही न्यूज ऐकत असतात आणि इकडे सुभेदार फॅमिली सुद्धा ही न्यूज ऐकत असते ना. चैतन्य म्हणत असतो तो माझा आणि माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही आधीच क्लिअर केले की साक्षीने जे काही आरोप केले ते खरे नाहीत. कोर्टात सादर केलेले कोणतेही पुरावे खोटे नव्हते. हो मी तिच्या घरात राहायला होतो, मी तिच्याशी साखरपुडाही केला, तिचं खरं रूप कळल्यावर मी तिच्यावर प्रेम असल्याचं नाटकही केलं. हे सगळे माझे एकट्याचे निर्णय होते. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हे मी अगदी शपथेवर सांगतो. तर आता इकडे साक्षी तर खूप रागात असते. मैपत तर पूर्ण रागाचा त्याचा राग तर खूप आलेला असतो. तर इकडे अर्जुन म्हणत असतो अरे हे सगळे ब्लेम चैतन्याने स्वतःवर का घेतले आहे. विराज म्हणतात तू ते त्याला करू दिलं नसतंच म्हणूनच तो गायब झाला. तर आता इकडे सर्व सुभेदार फॅमिली चैतन्याची वाट बघत असतात. सायलीने सर्वांना कॉफी दिलेली असते. आता इकडे प्रताप म्हणतात मला एक गोष्ट कळत नाहीये, चैतन्य असं का वागला असेल. आता या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी त्याच्या एकट्यावर येणार आहे. तेवढं तिथे चैतन्य येतो. तर आता चैतन्य आल्यानंतर अर्जुन त्याच्यावरती ओरडतो साक्षीबद्दलचं प्लॅनिंग तुझ्या एकट्याच होतं का, मी त्यात इन्व्हॉल्व नव्हतो का, हे तू काय केलं आहे. तर आता चैतन्य म्हणतो चूक तर माझी एकट्याचीच होती ना रे, मी साक्षीसारख्या बाईच्या प्रेमातच पडलो नसतो तर हे सगळं घडलं नसतं. तू आणि सायली वहिनी मला किती समजावून सांगत होता साक्षी कशी वाईट आहे, किती बोललात तुम्ही, मी नाही ऐकलं तुम, उलट मी भांडलो तुमच्याशी. त्या सगळ्याचं प्रायश्चित्त कधी ना कधी तर घ्यायचंच होतं ना, आता तेच घेऊन आलोय बस. तर आता रविराज म्हणतात अरे या सगळ्याचा काय परिणाम होईल याची कल्पना आहे का तुला. चैतन्य म्हणतो की मला जे वाटतंय ना तेच होईल. बार काउन्सिल ह्या सर्वांसाठी मला जबाबदार धरेल आणि अर्जुनला निर्दोष. आता चैतन्य म्हणत असतो मला शिक्षा झाल्याशिवाय ह्या सर्वांवर सोल्युशन मिळणारच नाही. मला जर शिक्षा नाही झाली ना तर तुझा मित्र म्हणून घेण्याची लायकी नाही रे माझी. मी तुला सतत अपमान केला, तुला वाईट साईड बोललो, तू माझ्याशी शेअर केलेले सिक्रेट साक्षीला जाऊन सांगितलं. आता हे सगळं बोलल्यानंतर सर्वजण कसलं सिक्रेट म्हणून सायलीकडे कल्पना पाहत असते. प्रताप विचारतात कसलं सिक्रेट. तर आता अर्जुन विषय चेंज करतो, म्हणतो एक फ्रॉडची केस होती त्याचे पुरावे मी फक्त चैतन्याला दाखवले होते, ते मी चुकून साक्षीला दाखवले. तर अर्जुन म्हणतो रिलॅक्स, त्याने काही माझं फार नुकसान नाही झालेलं. तर चैतन्य म्हणतो नाही कसं, मी सतत चुका करत राहिलो आणि तू मला मोठ्या मनाने माफ करत राहिलास. चैतन्य हसतच म्हणतो यावरून मला काहीतरी सुचतंय. आता सायली वहिनीने जी वट सावित्रीची पूजा केली ना, अर्जुन तुला सांगतो मित्रांसाठी जर एखादी वट सावित्री म्हणजे वट पौर्णिमेसारखी पूजा असती ना तर मी स्वतः वडाला प्रदक्षिणा घातली असते आणि देवाकडे मागणं मागितलं असतं की अर्जुन सारखाच मित्र मला 7 जन्म हवा आहे. हे ऐकल्यानंतर सर्वजण हसत असतात आणि अर्जुन चैतन्याला मिठी मारतो. ते दोघं जण भेट. तर तिकडे अर्जुन म्हणत असतो तुला हे सगळं आधीपासून माहित होतं म्हणून तू हे पाऊल उचललं. तेवढ्या तिकडे रविराजांना फोन येतो. ॲडव्होकेट पारंदरेंचा फोन असतो. तर आता इकडे कल्पना
म्हणते की भाऊजी काय झालं. आता रविराज म्हणतात की बार काउन्सिलचं जजमेंट आला आहे. तर आता रविराज म्हणतात 2 बातम्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट. तर आता रविराज म्हणतात की आधी कोणती सांगू. तर सायली म्हणते वाईट बातमीच आधी सांगा. बार काउन्सिलने चैतन्याची सनद 6 महिन्यासाठी रद्द केली आहे. तर आता अर्जुन म्हणतो की व्हॉट, हे कसं करू शकतात ते. दुसरी बातमी असं आहे की बार काउन्सिलनं अर्जुनला निर्दोष ठरवला, तर त्याच्यावर कसलाही ठपका नाही आणि त्याच्या वकिलीवर कसलाही परिणाम होणार नाही असं म्हणून चैतन्य खूप खुश होतो आणि अर्जुनला मिठी मारतो. आता चैतन्य म्हणतो तुला कळतंय का, तू वात्सल्याश्रम केस मर्डर संबंधी जे केसमध्ये पुरावे सादर केले ते सगळे पुरावे व्हॅलिड ठरतील. अर्जुन मला गॅरंटी गेलेले सगळे क्लायंट्स परत येतील. प्रताप म्हणतात की याचा अर्थ असा झाला चैतन्य मीडियासमोर जे काही बोलला त्याचा आधार घेऊन बार काउन्सिलने हा निर्णय घेतला. आता अर्जुनला खूप दुःख झालेलं असतं. अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं. म्हणतं की तुला माझ्यासाठी आनंद होतोय, परंतु तुझ्यासाठी काय, आधी साक्षीनं तुला फसव आणि शिक्षा पण तुलाच होते. आता इकडे सायली म्हणत असते चैतन्य सर हा लढा आपण सुरूच ठेवायचा आहे. चैतन्य म्हणतो येस, आणि तुम्ही एवढे सगळे सिरियस का आहात. 6 महिन्यासाठी गेली माझी सनद, कायमची थोडीच गेली. 6 महिन्यात मी एक गोष्ट नक्की ठरवून घेईल की अशी घोडचूक माझ्याकडून कधीच होणार नाही. तर आता अर्जुन म्हणत असतो चैतन्य पण. तर चैतन्य म्हणतो अर्जुन मला तुझ्यासोबत कोर्टात येणार नाही इतकं, परंतु मी आहे ना तुझ्या मदत. अर्जुन सर तुमचा हा असिस्टंट तुमच्या सेवेत हजर आहे. तर चैतन्य म्हणतो मावशी सगळ्यांसाठी मस्तपैकी शिरा कर, कारण बार काउन्सिलच्या निर्णयातून अर्जुन सुटला आहे, त्यामुळे आपण हे सगळं सेलिब्रेट करूया. नंतर अर्जुन आणि चैतन्य आणखी एकदा भेटतात. तर आता इकडे अर्जुन एकटाच विचार करत बसलेला असतो. त्याला दिवसभर जे काय झालं बार काउन्सिलमध्ये, त्याचबरोबर बार काउन्सिलचा जो काही निर्णय झाला हे सगळे क्षण त्याला आठवत असतात. तर आता तेवढा सायली येते. सायली त्याला कोट घालते. यानंतर अर्जुन आरशामध्ये पाहतो आणि खूप खुश असतो. आता सायली म्हणते की सर आज वकील म्हणून तुमचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत आहे, तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. तर सायली डायरीमध्ये लिहित असते की मला पूर्णाजींचा आशीर्वाद मिळेल, त्यांच्या संमतीने मी आणि हे पुन्हा कधी एकत्र होऊ शकू. आता इकडे तन्वी अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि अर्जुन आणि चैतन्य तिथे असतात आणि ते तन्वीचं काहीच ऐकत नसतात. आता अर्जुन म्हणत असतो चैतन्य अरे यार मला भूक लागली, पण समोरच्या कॅफेमध्ये जाऊन आणि पास्ता असं म्हणून ते दोघं जात असतात. तेवढ्यात इकडे प्रियाने अर्जुनची चावी हातात घेतलेली असते आणि इकडे अर्जुन म्हणत असतो की तन्वी निघतेस ना, मी केबिनमध्ये नसताना माझ्या केबिनमध्ये कोणी असलेलं मला आवडत नाही. तर आता अर्जुन बाहेर गेल्यानंतर तन्वी त्या केबिनमध्ये जाते आणि त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य पुन्हा एकदा परत आल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तन्वीला त्याच्या केबिनमध्ये पाहतात. अशाच अपडेटसाठी